हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला 39 जागा तर मवियाला 9 जागा। टाइम्स नाव मॅट्रिक्सचा सर्व्हे समोर। सर्व्हेनुसार एनडीएला 366 तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सर्व्हे काही येऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची। टाइम्स नावच्या सर्व्हेवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर गेल्या वेळेपेक्षा जास्तच जागा मिळणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेसंदर्भात चर्चा झालेली नाही, त्यांना लोकसभेत पाठवायचं की कोणतं पद द्यायचं हे वरिष्ठ ठरवतील। पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक। भाजपकडून नारायण राणे, विजय रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांची नावं चर्चेत। पक्षश्रेष्ठींकडे नावं पाठवण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। सलग 4थ्या दिवशी संजय राऊतांकडून गुंडाचा फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांकडून उत्साहात गुंडाचं स्वागत। शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, राऊतांची टीका। मंत्रालय परिसरामध्ये रील्स बनवण्यावर बंदी, तर मंत्रालयामध्ये फोटो काढणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार। पुणे की पसंत मोरे वसंत। वसंत मोरेंचा आज नवं व्हॉट्सअप स्टेटस, तर कालचं स्टेटस ज्यांना लागायचं होतं त्यांना बरोबर लागलं, वसंत मोरेंची सूचक प्रतिक्रिया। संजय राठोड यांना तेव्हाही विरोध होता आणि आताही आहे। महायुतीमधून संजय राठोडांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे आज छगन भुजबळांच्या नाशिक मतदारसंघामध्ये जाणार। साल्हेर किल्ल्यावर जरांगेंच्या कार्यक्रमाचं आयोजन। आमदार रोहित पवार वकिलांमार्फत आज ईडीला कागदपत्र पाठवणार। बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर। कल्याण पूर्वेमधील कोळसेवाडी शाखेला भेट देणार। दुकानं जास्त झाल्यानं आता कार्यकर्ते सांभाळणं अवघड झालंय। आधी पुढारी लोकांना वेडं करायचे, आता लोक पुढाऱ्यांना वेडं करतात। मंत्री गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य। अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो। सोलापूरमधल्या मुस्लिम बांधव अजमेर दर्ग्यासाठी जात असताना प्रणिती शिंदेंची भावनिक साथ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार। शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवीन नाव। राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून पवारांच्या पक्षासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब। हातातील घड्याळ चोरलं पण मनगट आमच्याकडे। आव्हाडांकडून पवारांच्या नव्या पक्ष आणि चिन्हाचा फोटो दाखवत अजितदादांना टोला। पवार गटाला आयोगाकडून वटवृक्ष चिन्ह मिळण्याची शक्यता। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर। जिल्हा सत्र न्यायालयाकडून धंगेकरांना दिलासा। महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा धंगेकरांवर आरोप। पुण्यानंतर नागपुरातही 317 गुंडांची परेड। नवीन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासमोर गुंडांची परेड। कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई करणार, आयुक्तांचा इशारा। राज्यसभेच्या 6 जागांसाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर। इच्छुकांना 15 फेब्रुवारीपर्यंत नामांकन दाखल करण्याची मुदत, तर 20 पर्यंत अर्ज मागे घेता येणार। 27 फेब्रुवारीला होणार मतदान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातून 3 दिवसच कांदा खरेदी होणार। सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी कांद्याची खरेदी केली जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।